कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्लीज काढ दे. मी नाही काढणार आहे. Please काढ, मी नाही काढ, मी नाही काढ. काढ लीला प्लीज. नाही, नाही. अभिराम, हाय. अरे तुझ्यासोबत थोडं बोलायचं होतं. तू वेळ आहे का तुला? हो ना, हो आहे. बोल की. दरवाजा उघड ना, मला बोलू तर दे. आत तर येऊ दे. इथे दारात कसं बोलू? आत चल ना, आत बोलू. तू सॉरी चेंज करतोयस का? नाही नाही नाही, चेंज नाही करत आहे. बोल ना, काय बोलायचं होतं? असं काही नाही तर आत चल ना, येऊ दे ना नाही मला. नाही, बोल ना. आई, काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय का? मला कळत नाहीये तू मला आतमध्ये का घेत नाहीयेस. सॉरी सॉरी, म्हणजे लग्न झालेल्या मुलाच्या रूम मध्ये असं कधीही जायचं नसतं. मला सगळं कळतंय, पण आता विषय असा महत्वाचा आहे म्हणून म्हटलं. असं काही नाही आहे ग. अरे मग चल ना, आज जाऊन बोलूया. चल ये. आई, ये. आजी, अगं आता दिवे होते ना, मग दिवे घालवले का? आजी अहो त्याचं काय आहे, मी आणि जे खालीच येणार होतो. मग म्हटलं उगाच कशाला दिवे सुरू ठेवायचे, इलेक्ट्रिसिटी वाया जाईल म्हणून बंद केले एवढंच. बाबा, आई, काय इम्पॉर्टंट बोलायचं होतं का? तू एवढं रात्री वर का आलीस? हो महत्वाचं बोलायचं होतं बाळा. यश आणि रेवतीचं लग्न 2 दिवसावर आलंय. त्या संदर्भातच मला बोलायचं होतं तुझ्यासोबत जरा. आजी अहो मलाही बोलायचंय तुमच्या दोघांबरोबर जरा. तेच म्हटलं मी, चला आत बसून बोलूया. आजी मी काय म्हणते, मी छान आपल्या तिघांसाठी कॉफी करते ना, कॉफी पितेत मस्त, बोलूया. मग खाली जायला. हो चला ना, खाली जाऊ. ठीक आहे, चला. चला. दारामध्ये लग्न करतोय म्हटलं तरी मांडव आलं, सजावट आली, पुन्हा लग्नाचे सगळे विधी आहेत, त्याचे सामान आलं. किती काय काय घ्यायचंय. सगळी जबाबदारी आपण घेतलीये म्हटल्यानंतर चूक नको व्हायला ना कुठे. तू जातीनं लक्ष घालशीलच, पण तरी म्हटलं सांगावं एकदा म्हणून. त्या दिवशी एजंटच्या घरी आम्ही लग्नाची बोलणी करायला आलो होतो. एजंट म्हणाले की तुमच्या घरात, तुमच्या दारात लग्न करू. हो म्हणालीस. माझ्या रेऊचं लग्न मोठं धूमधडाक्यातच झालं पाहिजे. आजी एवढी तयारी करायचं म्हणतात आणि मगाशी मावशी आई हॉल घेऊन लग्न करू असा हट्ट करत होती. मला माहितीये तिने कितीही रेऊचं कारण सांगितलं तरी रेऊच्या मनात असं काही येणं शक्यच नाही. ही मावशी आईचीच इच्छा असणार. आणि आता जर हे एजेंना कळलं तर ते खरंच तयार होतील हॉल घ्यायला. काय करू मी? सांगू का सगळं एजेंना? आई, काय झालं? एनी प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम असा काही नाही. फक्त त्या दिवशी आपणच ठरवून टाकलं की आमच्या अंगणात लग्न करायचं. आता यश आणि रेऊला असं वाटायला नको ना की आपल्याला त्यांच्या लग्नाची काही हौसच नाहीये. म्हणजे त्या दोघांचा हिरमोड व्हायला नको. असं काही होणार नाही. हे बघ, लग्न जरी आपण अंगणात करायचं ठरवलंय, पण लग्न साध्या पद्धतीने होणार नाही. हे लग्न खूप चांगल्या रीतीने पार पडणार आहे. हे बघ, मी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला हायर केलेलं आहे आणि मी सगळ्यात पर्सनल लक्ष देतोय, त्यामुळे तू काळजी करू नकोस. हे बघा, रेवचाच फोन आहे. 100 वर्ष आयुष्य आहे तिला. आलीच. अभिराम, कळतंय का म्हणजे मी काय बोलतेय? आई, तुम्हाला कोणालाही स्ट्रेस घ्यायची गरज नाहीये. सगळी तयारी वेळेत होणार आहे. मी स्ट्रेस घेतच नाहीये. मला अजिबात काळजी नाहीये. आता तुम्हा दोघांवरती जबाबदारी सोपवली आहे म्हटल्यानंतर मी निर्धास्त. मी मस्तपैकी माझ्या विहीनबाईं बरोबर, कालिंदीताईं बरोबर छान छान साड्या नेसून नटून थटून मिरवणार आहे. बस. चल. अगं हो हो हो, रेव आता सगळं फोनवरच बोलणार आहेस का? बरं, उद्या मी येते, मग निवांत बोलू. ओके, गुड नाईट.
नमस्कार. तू इथे काय करतोयस आणि आणि आत कसं आलास? अगं लीला, विसरलीस तू? माझी लहानपणापासूनची सवय असं भिंतीवर चढून आत शिरायची. काही वाटेल ते बोलू नकोस. का आलायस इथे? का आलायस म्हणजे? अगं, मी तुझ्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तुझ्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. तू काही उत्तर दिले नाहीस. मग मी तुला एक संदेश सुद्धा पाठवला. त्याचंही तू काही उत्तर दिले नाहीस. मग तूच सांग, मी काय करायला हवं होतं? आता त्या जवळच्या मैत्रिणीशी बोलावंसं तर वाटणारच ना मनाला. ही बघ, तुला चांगलंच माहिती आपण काही मित्र नाही. हे का त्रास देतोय? जा ना. असं कसं? अगं, आपली खूप जवळची मैत्री आहे नाही का? हे बघ, हे नाही, हे असलं काही नाहीये. तुला चांगलंच माहिती. तू आता मुकाट्याने जा, नाहीतर मी आरडाओरडा करीन इथे. आणि तुला माहिती नाही माझे मिस्टर कोण आहेत ते. त्यांना जर कळलं ना तू हे असा मला त्रास देतोय, तर सरळ तुला पोलिसात देते. चालता हो. पण तुझे यजमान असं करणारच नाहीत. त्यांच्यासाठी तर मी तुझा बालपणीचा मित्र आहे. हो ना? लीला लीला लीला, अगं केवढी वेंधळी आहेस ग तू. तूच सुरू केलेला खेळ तू स्वतःच विसरलीस. वेडी कुठची. असो, पण तुला वाटतंय ना की तुझ्या यजमानांना सगळं खरं सांगून टाकावं? ठीक आहे, ह्यात मी आहे तुझ्यासोबत. चल, आत्ताच्या आत्ता तुझ्या यजमानांना सगळं खरं सांगून टाकूया. चल. हे बघ, तू हे असं काही करणार नाहीयेस. हा, असं कसं? अगं, त्यांना सगळं खरं कळायलाच हवं. चल, आपण जाऊन सगळं खरं सांगून टाकूया. चल. कुठे अडकले मी? आता जर यांनी एजेंना सगळं खरं सांगितलं तर काय होईल माझं? आत्ता कुठे आमचं नातं छान व्हायला लागलंय, पण ह्याच्यामुळे एजेंना सगळं कळलं तर एजे परत कधीच विश्वास ठेवणार नाहीत माझ्यावर. लीला, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.